चाल पाय बरं आपलं घर किती छान आहे. छान आहे हो तुमचं घर. मग थांब दरवाजा लावू दे. या बाय आता आपला आहे ना आज मस्त स्वागतचा टाइम आहे. आता मस्त मधल्या खोलीत जाऊ. हा गाद्या बेद्या सगळं आथरेली. हा म्हणजे तुम्ही सगळी तयारी करून हो मग तयारी म्हणजे आता 2-3 दिवस झाले आपल्या लग्नाला. आणि तुला माहिती आहे शांता हा आणि लग्न उशिरा झालं ना हा त्याच्यामुळं आज खूप मजा घेऊ. हा तुला कसं वाटतं करावा का नाही? हो मग आता माझं पण वय होऊन चाललं होतं तुमचं पण आपला जोडा नेमेल होता ना देवानी. हा वर मग झालं एकदाच. झालं पण आता आज लग्नाची पहिली रात्र आहे. पण बर का शांता हा मला असं वाटतं हा का मनासारखी बायको भेटली. हा का पण तुला हा हा मला पण मनासारखा नवरा भेटला. असं काय करते हा आणि मनासारखा भेटला. अगं मोकळा बोल. अहो भेटला ना भेटला ना मनासारखा. तरी तसंच बोलू राहिली तू. बरं जाऊ दे लाजती वाटते ना. हा हा बर चला आता मध्ये हो. मस्त या बाय पाय कॉट बीट उषा व्यवस्थित आहे. आता इड आहे ना मस्त आपल्याला हा हे करायचं आज सारी रात जागवायची. हा बर बर बस बस. तो असं तोंड का बरं वाकड खुश का नाही अशी खुश? खुशच आहे ना मी. कुठं तोंड वाकडे माझं. इकडं पाहती तिकडं पाहती अशी खुश राही ना. घर पाहते ना तुमचं घर. अगं जेव्हा तू आणि मा संपर्क होईल ना हा ऐक तेव्हा तुला मजा वाटेल. हा का मलाही मजा वाटेल आणि तुलाही मजा वाटेल. एकमेकाला कवड्या घालून घ्यायच्या. बर बर चल झोप आता. ऐक ना या बाय शांता हा आता लय मजा करायची. थांब आता मला शर्ट काढू दे. शर्ट हा बर बर मग तसं जमल का? शर्ट गुतल हा हा नाही का? अहो मी काय म्हणते तुम्ही असं लगेच टच नका करू माझ्या अंगाला. का बरं तुला गुदगुल्या होत्या का? नाही नाही मग आता मी ना तुम्हाला सगळं मोकळं सांगूनच देते. कारण आता जवळ आपली हनीमूनची रात्र आहे ना. मग काही व्हायच्या आत मी तुम्हाला सांगते. मला आहे ना माझं दुसऱ्या पोरावर प्रेम होतं. पण माझ्या आई वडिलांनी तुमच्याशी बळजबरी लग्न लावून दिलं. मला तुम्ही पसंतच नाहीये. त्याच्यामुळं तुम्ही माझ्यापासून थोडे लांबच राहा. असे डायरेक्ट असे अटॅक नका करू माझ्या अंगाला. यो बाबो शांता मला तर चक्करच येऊ राहिली ग. अहो अहो ऐका ना तुम्ही टेन्शन नका घेऊ बर का. मी काय म्हणते माझं ऐकून तर घ्या. जे खरं आहे ते सांगितलं. परत पुढं जाऊन असं झालं असतं आपण एकदम जवळ आलो असतो आणि मग सांगितलं असतं तर मग तुमच्या डोक्याला ताण झाला असतं नाही का. म्हणून त्याच्या आधी ना पहिल्या रात्रीलाच मी सांगून दिलं तुम्हाला काही व्हायच्या आत. शांती आता मला का अटक येतो का काय काय माहिती. लई डोकं तापलं बाई. अगं मी तर लई स्वप्न पाहिले होते तुझ्यावरून. लई असे स्वप्न पाहिले का ते गगनात मावत नव्हते. आणि काय झालं या काही की ये आता तुझं प्रेम दुसऱ्यावर आणि लग्न तर केलं माझ्या बरोबर. आता हे कसं व्हायचं? अहो ते सांगितलं ना मला बळजबरी करावं लागलं ना. आई वडिलांच्या इच्छेपोटी करावं लागलं मला सगळं. अगं तू त्या टायमाला का नाही तुझ्या आई वडिलांना म्हणली? ए बाबो लय अवघड झालं ग शांते. अहो तुम्ही असं तोंड का बरं जोडू राहिले? तोंड काय म्हणजे माझा खर्च किती झाला? मी काय म्हणते
तुम्ही दुसरी बायको करून घ्या ना, तुमचं आयुष्य सुखात जाईल आणि माझं ज्याच्या संग प्रेम आहे त्याच्या संग मी निघून जाईल. मी त्याला पण सोबत आणले आहे, पण तो तिकडे बाहेर उभा आहे. काय काय म्हणती? हा, तुझ्या प्रियकराला सोबत आणले? हा. बाबा 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 बाबा, होय, कुठं आहे तू? आहे ना तिकडे बाहेर उभा आहे ना. बाहेर आहे? हा. अरे रे रे, थांब थांब थांब, आयला जाऊ दे. तो प्रियकर माझा काटा काढाय बसलाय, मग मला कपडे घाल दे. अहो नाही नाही, तो काहीच करणार नाही, तो गरीब आहे. तो फक्त म्हणा तू लग्न लावून घे, तुझ्या आईबापांची इच्छा आहे तर फक्त त्याला हात बोट लावून नको देऊ, त्याला सगळं सांगून टाक, म्हणजे त्याच्या आयुष्याची बरबादी नको ना आपल्या आयुष्याची बरबादी नको. म्हणजे तुला फक्त माझ संग हळदच लावायची होती काय? आता जाऊ द्या ना, घ्या ना समजून, तुम्ही घ्या ना दुसरं लग्न करून. आता अगं लोकांच्या पुरी वाटाव पडल्या का? माझंच वय 40 आणि 45 झालं तेव्हा भेटली. अजून 5 वर्षानं मी काठीवर येतो का काय? आणि मला लग्न दुसरं करून घ्या. पण जाऊ द्या, आता मी काय करू शकते? ते बाकीचं मला काही सांगू नका, तुम्ही करा, नाही तर तसे राहा. पण मी तुम्हाला माझ्या अंगाला हात बोट लावून नाही देणार. तुम्ही मला काही आवडती नाही, मी माझ्या त्या प्रियकरासोबत जाणार आहे. पण असंच कर, तू सगळ्यांना फशीतच आली का? मापवत मीच राहिलो होतो बा फसवायचा. अहो मी कोणालाच फसवेल नाहीये, मी प्रेम केलंय. फसवायच्या आधी तर तुम्हाला सांगून दिलं ना, फसवायचं असतं तर तुमच्यासोबत मी इडा हनीमून केला असता. काचा हनीमून नाही गेला तो? प्रियकर कुठे? चाल ना, दाखव. आहे ना तिकडं बाहेर बसेल आहे तो. चल मला दाखव. तो मला आता घेऊन जाणार आहे, मी त्याच्यासोबत निघून जाते. आणि सॉरी बरं का, चुकला असेल तर माफ करा मला. पण मग तुम्ही दुसरी बायको करून घ्या. हे बाई, गेली माझी सख्खी बायको, गेली गेली माझी सख्खी बायको, गेली राती जेवली गाई गाई, तिला मटण पचलं नाही. गेली माझी सख्खी बायको, गेली. इना ठेवला एक टग्याबाई, इना ठुला एक लठ्याबाई, त्याच्या माग निघून गेली शांतालई. गेली माझी सख्खी बायको, गेली गेली माझी सख्खी बायको, गेली. अहो हे असं काय रडू राहिले तुम्ही? मी गेले कुठं? मी आहे ना अजून. अगं पण रडाय सारखंच केलंय. काय मेले का तुम्ही? माझ्या नावाजीवानी एवढू राहिले. फक्त मला तुम्ही आवडत नाहीये आणि मी तुमच्या सोबत राहणार नाही. चला. चाल बाई, चाल. अरे आला तू? हा का तो लठ्ठ्या? लठ्ठ्या? मी बबन्या. अहो त्यांचं नाव बबने. हा मग हिच्या संघाचे ना तो आलं लफडं. हा तू सगळं सांगितलं ना त्याला? अहो मी सगळं सांगून दिलं. टेन्शन नाही ना? नाही. शांता, याच्याच्या ना तुला काही होतंय का? त्याला तर मिशाचा पथ्य नाही. ओ तुम्ही त्याला कायला बोलू राहिले? त्याला मिशा असं नाही तर नसं. तुम्हाला काय करायचंय? बाबन्या चल रे. 1 महिन्यामध्ये मिशा येतील मला तुमच्या एवढ्या. जा, चालली का? हा. तुम्ही आमच्या वाटेत नका येऊ आणि तुमच्या लग्नाचा खर्च आम्ही देऊन टाकू. हा लग्नाचा? हा. बसा बॉम्बला जाता आपलं, बसा गाडीवर. बॉम्बलाच लावलं तुम्ही दोघांनी. चला येऊ काय? हा जा. धन्यवाद आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दल. हा काच काय सहकार्य झालं? धन्यवाद. अहो लय 3 लाख रुपये गेले माय. 3 लाख देतो आम्ही, देतो. हा चल काय नाही, पैसे भेटून जातील. माणसाला पाठवतो पैसे घेऊन. पैसे भेटतील पण आता बायको भेटल का? माझी बायको तुम्हाला कशाला देऊ मी? तू बायको यार. अहो हो. हे तुम्ही पुन्हा आले? अहो कशाला आले? बर का, इड काय माया करा स्वागत नाही करायची, तुमचं बाहेरच करा स्वागत. अहो आम्ही काय स्वागत करायला नाही आलो. मग
अहो तुम्हाला आहे ना एक गोष्ट सांगायला आलो. काय आनंदाची गोष्ट आहे. आनंदाची? काय? आता माझं तुमच्या सोबत लग्न झालं. हा हा. मग आता आपल्याला हनीमून करायचं आहे. हो. पण मी जे काही तुम्हाला सांगितलं ना का माझं माझ्या या मित्रावर प्रेम आहे आणि मी त्याच्या संग चालले, ते मी तुम्हाला एप्रिल फुल केला. तो आहे ना माझ्या गावाकडचा आहे ना, आमच्या घराजवळ राहतो. हा का? हा, त्याचं माझं काही नाहीये. फक्त तुम्हाला एक एप्रिल फुल करायसाठी आम्ही बनाव रचला होता दोघांनी. लय भारी लय भारी. आस्ताची मा जीवा जीव आला रे बबन्या. म्हणलं गेला माई बायको घेऊन तू. अहो आता कुठं राहता का? त्याचं लग्न झालंय, त्याला 2 पोरं आहे. मग हा का? पण तो मला म्हणे शांता आज तो आहे नवऱ्याची ना अशी उडूनच देतो म्हण. मी दाबच उडालो होतं मा बीपी हाय झाला. अहो काय सांगायचं, मला आज झालं 3 लाख रुपये बुडाले, सगळं बुडालं. काय सांगा. बर जाऊ दे आता, करा तुमची स्वागरात्र. ये मग करा, काय चुकलं असेल. कसं वाटलं आमचा प्लॅन? लय प्लॅन मोठा केलता तुम्ही. झालं का नाही एप्रिल फुल? मग माझं दाबदान आणून गेलं. चल चला येतो. हा या या. चल चल आता मस्त करू हनुमून. हनीमून. हनीमून. हा. किती घाबरले तुम्ही. घाबरले म्हणजे माया अंगातच रक्त नाही राहिलं. अय शांता हा? चाल ना आता एखादी पप्पी तरी दे. बया नका मग मधी चला. हा चल चल.